वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती 2025 संदर्भात जी आहे महत्त्वाची माहिती बघणार आहोत। शिक्षक भरती 2025 प्रक्रिया लवकरात लवकर राबवण्यासाठी, संच मान्यता लवकर होण्यासाठी, शिक्षक भरती एकाच टप्प्यामध्ये होण्यासाठी आणि नंतर पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन लवकरात लवकर सुरू होण्यासाठी काही गोष्टी करणं खूप आवश्यक आहे आणि त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर टेलिग्राम चॅनल, बाकीचे चॅनल किंवा व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर सगळ्यात अगोदर बघा, युवा विद्यार्थी असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत तुषार देशमुख सर यांच्यातर्फे जे आहे परत एकदा जे आहे आंदोलन उभारण्यात येते। आंदोलन कशा संदर्भात आहे तर आंदोलन आहे शिक्षक भरती 2025 आणि शिक्षक भरती 2022 संदर्भात। ठीक आहे, आता आंदोलनाची पूर्ण प्रमुख मागण्या काय आहे, आंदोलन कुठे होणार आहे, कधी होणार आहे, त्या संदर्भात माहिती बघूया। ठीक आहे, आणि ती आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे ते सुद्धा सांगतो। शिक्षक भरतीमध्ये जर समजा काही पदसंख्या यायची असेल, शिक्षक भरती 100% पदभरती व्हायची असेल, जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलवर यायच्या असतील किंवा शिक्षक भरती जास्तीत जास्त वेगवान पद्धतीने राबवायची असेल तर त्यावेळेस शिक्षक संघटना ज्या असतात त्यांची खूप मदत होते। आणि नेहमी तुषारदादाची जी संघटना आहे युवा विद्यार्थी असोसिएशन यांचं मागच्या भरतीमध्ये सुद्धा योगदान होतं आणि या भरतीमध्ये सुद्धा खूप मोलाचं योगदान आहे। आणि त्यांच्या वतीनं 28 तारखेला जे आहे आझाद मैदान मुंबई इथं जे आहे आंदोलन होतंय। वेगवेगळ्या अभियोगधारकांनी जे आहे या आंदोलनाला सपोर्ट करायचा आहे आणि आपण सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपले जेवढे व्ह्युअर्स आहे किंवा मी स्वतः प्रत्यक्ष सुद्धा जे आहे या आंदोलनाला सहभागी किंवा या आंदोलनामध्ये पाठिंबा देणार आहे आणि या आंदोलनाला आपला सुद्धा सपोर्ट असणार आहे। तर आय होप तुमच्यापर्यंत जेवढे काही आपले अभियोगधारक आहेत त्या सर्वांनी 28 तारखेला आझाद मैदान मुंबई इथं जायचं आहे आणि शिक्षक भरती संदर्भात ज्या काही मागण्या आहेत, फॉर एक्झाम्पल मागण्या कोणकोणत्या आहेत, मागण्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्या कोणकोणत्या आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगून देतो। त्याच्या व्यतिरिक्त इतर काही मागण्या आहेत त्या सुद्धा आहेत, पण महत्त्वाच्या कोणकोणत्या मागण्या आहेत ते बघा। आंदोलन करण्याचे ठिकाण जे आहे ते आहे आझाद मैदान मुंबई। तुम्हाला माहित नसलं तर माहित करून घ्या आणि तिथं पोहोचायचं तुम्हाला व्यवस्थित। 28 तारखेला हे आंदोलन होणार आहे। नंतर शिक्षक भरती संदर्भात हे आंदोलन आहे। मागण्या कोणकोणत्या आहेत बघा। सगळ्यात अगोदर पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन तात्काळ सुरू करावं। नंबर 2, 2000 भरती प्रक्रिया जी आहे जिचे काही राऊंड बाकी आहेत ते सुद्धा लावण्यात यावे लवकरात लवकर। नंतर पूर्ण भरती प्रक्रिया एकाच टप्प्यात राबवण्यात यावी। नंतर 100% पदभरतीची मागणी आहे। यावर्षी जी भरती प्रक्रिया केल्या जाणार ती 100% पदभरती व्हावी, जेणेकरून जास्तीत जास्त अभियोगधारकांना याचा फायदा होईल। आणि अजून निवड झालेल्या उमेदवाराला जी आहे परत एकदा संधी देऊ नये, कारण की एकदा निवड झाल्यानंतर त्या उमेदवाराला संधी न मिळता एखादा जो उमेदवार बेरोजगार आहे किंवा जो प्रामाणिक आहे, होतकरू आहे, ज्याने कष्टाने किंवा प्रामाणिकपणे मार्क्स घेतलेले आहे, अशा उमेदवाराला जर संधी दिली तर त्यावेळेस त्याला सुद्धा जो आहे सरकारी नोकरीचा लाभ मिळतो। त्याच्यामुळे परत निवड झालेल्या किंवा निवड झालेल्या उमेदवाराला संधी द्यायची किंवा नाही द्यायची त्या संदर्भात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक बिंदू, एक पद आणि एक भरती या संदर्भात मागणी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक भरतीचा रोड मॅप जो आहे, शिक्षक भरती इथून समोर किंवा शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर कशी राबवता येईल या संदर्भात प्रयत्न होणं खूप आवश्यक आहे। आणि त्या संदर्भातच्या कशा कशा पद्धतीने तुम्ही शिक्षक भरती करणार आहात या संदर्भातचं पूर्ण स्पष्टीकरण किंवा या संदर्भात पूर्ण माहिती जी आहे ती सुद्धा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून प्रत्येक अभियोगधारकाला कळेल की येणारी शिक्षक भरती 2025 प्रक्रिया जी आहे ती कधीपर्यंत पूर्ण होईल। तर अशा प्रकारे या प्रमुख मागण्या होत्या आणि या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत। तर जर तुम्ही इच्छुक आहात आंदोलनामध्ये जाण्यासाठी आणि शिक्षक भरतीच्या लढ्यासाठी, कारण की तुम्हाला माहित आहे शिक्षक भरतीमध्ये एखादी गोष्ट जर समजा आपल्याला घ्यायची असेल तर ती तशी मिळत नाही, मागितल्याशिवाय इथं काहीच मिळत नाही। आणि लढून मागितल्याशिवाय म्हणजे जोपर्यंत तुम्ही लढत नाही, जोपर्यंत काही मागत नाही, तोपर्यंत तुम्हाला हक्काची किंवा तुमच्या हक्काची किंवा सन्मानाची जी नोकरी आहे ती तुम्हाला मिळणार नाही। त्याच्यामुळे शिक्षक भरतीमध्ये आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्याची मागणी करावीच लागते, त्यासाठी आंदोलन सुद्धा करावं लागतं आणि आंदोलनामध्ये सहभाग सुद्धा घ्यावा लागतो आणि आंदोलन यशस्वी सुद्धा करावं लागतं। त्याच्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की शिक्षक भरती 2025 साठी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जागा याव्या, पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन लवकरात लवकर सुरू व्हावं आणि शिक्षक भरती 2025 ची प्रक्रिया सुद्धा जलद गतीने पार पडावी, तर या आंदोलनामध्ये नक्की सहभागी व्हा। आंदोलनाचं ठिकाण जे आहे ते आहे आझाद मैदान मुंबई। आंदोलन ज्या संघटनेमार्फत करण्यात येत आहे त्यांचं नाव आहे युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य। ही जी संघटना आहे ही आहे तुषारदादा देशमुख यांची आणि हे स्वतः अध्यक्ष आहेत। त्याच्यामुळे जे आहे तुम्ही आंदोलनस्थळी पोहोचावं आणि 28 तारखेला तुमच्याकडून शक्य असल्यास तुम्ही तिथपर्यंत पोहोचायचं आहे, किंवा बाकी जर तुमच्याकडून शक्य नसेल तर हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे
प्रत्येक अभियोगधारकापर्यंत पोहोचवा। जवळपास 2,11,308 उमेदवारांनी टेट एक्झाम 2025 दिलेली आहे। तर या सर्व अभियोगधारकापर्यंत ही माहिती पोहोचवा। ज्यांना ज्यांना शक्य आहे ते आझाद मैदान मुंबई जे आहे इथे आंदोलनासाठी जावं लागेल, कारण की आंदोलनाला वेगवेगळ्या अभियोगधारकांनी अप्रोच केलं किंवा वेगवेगळे अभियोगधारक जर तिथं पोहोचले तर त्यावेळेस संख्या जर जास्त असेल आणि मागणी जर जास्त असेल तर त्यावेळेस मागणी शासनाला मान्यच करावी लागते। त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की या गोष्टीचा इम्पॅक्ट किती मोठ्या प्रमाणात होतो। त्याच्यामुळे जे आहे आंदोलन खूप महत्त्वाचं आहे आणि शिक्षक भरतीसाठी होतंय आणि सामान्य अभियोगधारकासाठी होतंय। ठीक आहे, तर प्रत्येकाने या आंदोलनामध्ये सहभागी नक्की व्हावं। तर आय होप हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन बेल ऑल वर सेट करा आणि शिक्षक भरती संदर्भात टीईटी परीक्षा, पवित्र बोर्ड टेट परीक्षा या सगळ्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन तुमच्याकडून मिस होणार नाही त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑल वर सेट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुमचे काही डाऊट डिफिकल्टी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। टेलिग्राम चॅनल लिंक किंवा बाकी चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्याला सुद्धा तुम्ही जॉईन शकता। वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय।